नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. ठीक आहे, माझे नाव आदित्य आणि आज आपण जाणून घेणार आहोत की नेटफ्लिक्स नक्की पैसे कमवतं तर कसे कमवतं. ठीक आहे, हा व्हिडिओ आधी एकदम साधा सरळ सोपा असणार आहे. ठीक आहे, मी हे जे लिहून घेतलं आहे मी तुम्हाला समजेल की नक्की कसं कमवतं. ठीक आहे, तर जेव्हा नेटफ्लिक्सची जेव्हा स्थापना झाली, ठीक आहे, तेव्हा नेटफ्लिक्सचा जो कॉम्पिटिटर होता तो होता ब्लॉकबस्टर नावाची कंपनी. तर आधी आपण जाणून घेऊया त्या काळात, ठीक आहे, ज्यावेळी नेटफ्लिक्स एस्टॅब्लिश झाली आणि ज्यावेळी ब्लॉकबस्टर पण होती तेव्हा ती दोघं पण कमवत कशी होती. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याचं कॉम्पिटिटर ब्लॉकबस्टर जाणून घेऊया, कारण की ब्लॉकबस्टर नेटफ्लिक्सपेक्षा जुना होता. तर ब्लॉकबस्टरची होती ना, त्याची फिजिकल दुकानं होती. ठीक आहे, जसं आपल्या रस्त्यावर दुकानं लागतात ना, तशी त्यांची ब्लॉकबस्टरची स्वतःची दुकानं होती. आणि ते काय करायचे, तिथे जे नवीन नवीन मूवीज येतात हे येतात ना, त्यांच्या सीड्या असतात ना, रेंटवर द्यायच्या माणसांना. आणि जर त्यांनी विदिन पर्टिक्युलर टाईम ते सीड्या परत रिटर्न नाही केल्या तर त्यांना लेट फीज लागायची. आणि ते लेट फीज आहेत ना, म्हणजे जास्त करून हे जे ब्लॉकबस्टर आहे ना, हे एवढे पैसे आहेत ना लेट फीजमधूनच कमवत होतं. म्हणजे त्यांच्या टोटल 100% रेव्हेन्यू जो त्यांचा होता ना ब्लॉकबस्टरचा, त्यामधून 16% रेव्हेन्यू होता ना, हा लेट फीजमधूनच येत होता. म्हणजे त्यांच्यासाठी हे लेट फीज होतं ना, खूप फायदेशीर गोष्ट होती. आणि तेच झालं नेटफ्लिक्ससाठी. तर नेटफ्लिक्स त्या काळात कसं कमवत होतं की नेटफ्लिक्स आहे ना, एक तुमच्याकडून फी घ्यायची, एक छोटी फी घ्यायची महिन्याला, आणि त्या याच्यावरती तुम्ही मला ते कुठचे पण DVDs रेंटवरती देऊन टाकायचे. आणि त्यांचं असं होतं की ते लोक लेट फीज वगैरे ना लावायचे नाहीत. ठीक आहे, काय नाही, तू फक्त मंथली फी भरत राहायची आणि तू ते ठेवू शकतो स्वतःकडे. ओके, त्यामुळे आणि ह्यांचं एक वेगळं कसं होतं की ब्लॉकबस्टरमध्ये तुम्हाला जर CD हे पाहिजे असेल ना ती रेंटवरती, तुम्हाला त्यांच्या दुकानात जावं लागायचं. पण ह्यांच्याकडे कसं होतं की ह्यांच्याकडे तुम्ही त्यांना मेल पाठवू शकता नेटफ्लिक्सला, आणि नेटफ्लिक्स तुमच्या घरी येऊन ते डिलिव्हर करणार. म्हणजे कसं होतं, कन्व्हिनियन्स होतं. जसं आपल्याकडे आता कसं आहे की आपल्याला घर बसल्या आपण काय पण मागू शकतो, तसं कन्व्हिनियन्स होतं. ठीक आहे, आणि यांच्याकडे नो लेट फी होती आणि त्यामुळे म्हणजे हे पण बरं चालत होतं. मग ह्याचा जो मेन CEO आणि फाउंडर होता ना नेटफ्लिक्सचा, तो एके दिवशी आहे ना ब्लॉकबस्टरकडे गेलेला त्याची कंपनी नेटफ्लिक्स विकायला म्हणून. तर ब्लॉकबस्टर त्याच्यावरती हसले, बोलले, अरे तू कोणच आहे, तू फक्त रेंटवरती म्हणजे मेलवरून रेंटवरती देतोस, बस बाकी काय करतोस तू. 50 मिलियनला विकायला गेलं, त्याच्यावरती हसली लोकं ती. ठीक आहे, आणि नंतर झालं त्या म्हणजे नंतर इंटरनेटचा बूम झाला, इंटरनेट खूप वाढायला लागलं. त्यामुळे काय झालं, आणि नेटफ्लिक्सने ना एक नवीन गोष्ट चालू केली. त्यांनी चालू केली म्हणजे त्यांनी ऑनलाईन बोलतं ना, जसं आता आपण नेटफ्लिक्स वापरतो तसं त्यांनी पहिलं चालू केलं की लोक ऑनलाईन घर बसल्या बसल्या स्ट्रीम करू शकत होती मूवीज, TV शोज. आणि ते ब्लॉकबस्टरने केलं नव्हतं आणि हे पायोनियर होतं, सर्वात आधी केलं त्यांनी ब्लॉकबस्टरपेक्षा पण. त्यामुळे काय आलं की हे एकदम फेमस झालं आणि हिट झालं आणि लोक खरंच वापरायला लागले. आणि ब्लॉकबस्टर पण नंतर तेच करायला लागले, पण ते खूप लेट होतं त्या गेममध्ये. आणि नंतर ब्लॉकबस्टरनी नंतर त्यामुळे हार मानावी लागली. आणि त्यामध्ये 2010 साली बोलतात ना बँकरप्सीसाठी फाईल केलं म्हणजे कर्जबाजारी झाली. ठीक आहे, आणि आत्ता तर नेटफ्लिक्स एवढं मोठं झालं की ते स्वतःचे शोज TV शोज पण प्रोड्यूस करतात. तर मित्रांनो, हाच होता नेटफ्लिक्सचा बिझनेस मॉडेल. तर मित्रांनो, मराठी माणूस पुढे जावा म्हणून मी हा बिझनेस मॉडेल असे एक्सप्लेन करतो. तुम्हीही असं काहीतरी मोठं करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, बघत राहा.